अध्याय 4 श्री गणेशाय नम। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता स्वामी चरित गाता एकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाची अंती अकर कोटी आले येती नृपराया दर्शना देती स्वइच्छेने राहती तया पुरी। थोडा आपल्याचा दृढ भाव घरी आले स्वामी राव हे तयांची सुत्कृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते। थोडा आपल्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्त आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापले तप्त झाले मायामय पसाऱ्याचे फसले ऐसे आले किती एक। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यदि राज पुरविती दृढ चरणी तयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू। जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी डोंगेचे अनादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे। ऐसे तयांनी निंदिले समर्थांच्या अंतरी जाणले तेव्हा ते भेटीसे आले जेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी बातली समर्थांची स्वारी। हेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पाधरे तेथे क्षणार्धात समाज दाट्याला बहुत एकची घटली जाहली। दर्शना घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या वनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही भीती तयाटे। कोणी नाव साथे करीती कोणी अनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहते समर्थ संन्याशांपुढे लोटीती। मोडली जनांची गर्दी ते येऊन सेवे करी सन्नांच्या पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकासी सूर्य जाता असता जळासी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अनोदक वर्ज्य असते ते पातले करू छळना ज्याची झाली विटंबना दंडावया पुस्तिक जना अवतारे यतिवल्य। येथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोढा। श्री स्वामी राजार्पण मस्तु श्रीरस्तु शुभ भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नम। भवन कारण विश्वन्याला अज्ञानतम छेदका भास्वरा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदयतु। अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चहूकडे कुणासी पडता सांगकडे धाव घेतली स्वामींकडे राजवाडे थोडं तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आली आपुल्या नगरापती आणू म्हणे ती तयासी। बडोदया माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारले असा पातला। दिवाण आणि सरदार मान करीतैसे थोर बैसले असता समगल बोले द्रुपर तयांप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उतर नृपालाही बरीसी। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या। ऐसे एकोणी उतर संतोष लढा तो नृपवर तेसी सबाई समग्र आनंदिनी जाहली। नृपती सहस कळजने त्या वरी तात्यांसी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया। तात्या साहेब निघाले सफर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जेवळ केवळ वैकुंठ। पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चिती तेथी जनांची पाहुणी भक्ती गणली म्हणती दया ते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याची करीती स्वामी सेवा। ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे। करून नाना पक्वाने करेती ब्राह्मण पूजने दिदली भाऊसाळा दाणे याचक धने तृप्त गेले। स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरीत संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा। ऐशी याने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले त्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविले एक युती एकांत गांठुनी तोळाप्या प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती।
करीत्या तुम्ही जरी समर्थासी घेऊन याला बडोद्यासी मंगल मल्हार लावा आदरेसी ना म्हणतील तू माते द्रवेन सर्वेशा जोडाप्या प्रती लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ चोळा पॅने कर जोडून विनंती केली बधुर वचने कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उतर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मला रघुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे इथे श्री स्वामीचे सारामुद नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोक भाविक भक्त पंचमो अध्याय गौडा श्री रत्सु शिव भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नम धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळा पाविनवी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडोद्या माझी चालावे भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासोनी मल्हार लावाची मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून दयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हाला हाने आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावाला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावय यत्न करून ऐसा केला विचार मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित आरंभिले भावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून द्यावे पडवून येतीसी असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालवली स्वामी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरीला अर्धा मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी मग अपयशात येऊन बडोद्या माझी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारावर नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्व त्रांसी विचारी ती कोण जाती स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव नृप कार्याचे देऊन धाव आपण पुढे जहाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची बेटी वसे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणे ऐसी तिरवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुला पाहून यशवंतराव भ्यायला म्हणे प्रवणी तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्यासी तेथी कार्याशी सोडवली साहेबाविषयी प्रयोग केला मल्हार रावावरील आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली अघटित लीला दावेली ख्याती झाली सर्वत इथे श्री स्वामीजी सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत 6 अध्याय गोढा इथे श्री स्वामीजी सारामुदे 6 अध्याय समाप्त शुभ भवतु।